नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मनमना भगवत मध्या जेमां नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यांते प्रतिजानी प्रियोसिमी तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाते वीरा विषय करी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वममी ज्ञानोबराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील आपण 65 क्रमांकाच्या श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ करत आहोत. भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये असणारं जे प्रेम, त्या प्रेमाचा असणारा एक प्रकार किंवा प्रेमसुख भोगण्याकरिता आतापर्यंत सर्व ज्ञान भगवंताने अर्जुनाच्या समोर प्रगट केलं आणि ते प्रगट केल्यानंतर श्रीगुरूंचं कर्तव्य समाप्त झाल्यानंतर आपल्या असणाऱ्या साधकाला किंवा शिष्याला किंबहुना भक्तराज अर्जुनाला परमात्मा असं म्हणतात, अर्जुना इति ज्ञान वाख्यातम गुह्याद गुह्यतर मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. संपूर्ण रूपाने अत्यंत गुह्यात गुह्यतर असणारं ज्ञान माझ्याकडून तुला समंतात पूर्ण रूपाने कथितम ख्यातम संपूर्ण रूपाने सांगितलेलं आहे. जे ज्ञान मी तुला सांगितलं संपूर्णतया याचा विचार करून ज्याप्रमाणे तुझ्या मनाला आवडेल किंवा इच्छा निर्माण होईल तशा प्रकारे तू निर्णय घेऊ शकतो. यथेच्छसि तथा कुरु असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या या बोलण्यावर भक्तराज अर्जुन शांत राहिले. परमात्म्याच्या समोर भक्तराज अर्जुनाचं शांत राहणं, या शांतपणातून भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या मनातला भाव जाणला की अर्जुन स्वतःला फसवत नाही. सर्वज्ञ श्रीगुरु आपल्या समोर प्राप्त झाले तर आपण आत्मस्वरूपाचा विचार निसंकोचपणाने त्यांना विचारावा. आणि म्हणून भक्तराज अर्जुनाच्या मनातही हाच भाव आला की आतापर्यंत भगवंताने जे ज्ञान आपल्याला सांगितलं पुनश्च एक वेळ भगवंताने ते आपल्याला सांगावं. असा न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाला परिहार देण्याची गरज नाही. मनातला भाव न सांगताही देवाला कळाला आणि म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना माझी स्तुती करण्याची काही गरज नाही. मी सांगितलेला सगळा भाव तुला आकलन होतो आहे. जे तुला समजत आहे तुझं चांगल्या प्रकारे समजणं हीच खऱ्या अर्थाने माझी स्तुती आहे. कर्माला गुह्य असं म्हणतात. ईश्वराची असणारी शरणागती तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. याला गुह्यतर असं म्हणतात. किंवा मणिमंत्र असेल, एखादी असणारी औषधी किंवा सिद्धी असेल, यांच्या प्राप्तीकरता जो प्रयत्न केला जातो त्याला गुह्य म्हणतात. ईश्वराची शरणागती याला गुह्यतर भाव असं म्हणतात. आणि परमात्मा आता 65व्या श्लोकामध्ये जे सांगणार ते सांगण्याच्या अगोदर भगवंताने प्रतिज्ञा केली, अर्जुना सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. आता सर्वात गुह्य असणार, काल आपण भाव असा पाहिला की कोणत्याही गोष्टीमध्ये तरतम भाव असतो की नाही. तर आणि तम व्याकरणाच्या भाषेमध्ये एक प्रत्यय आहे. एखादी गोष्ट गुह्य असते. दोन गोष्टीतून एका गुह्याची निवड करायची असेल तर गुह्यतर शब्द वापरला जातो. आणि अनेक प्रकारचे गुह्य भाव असतील त्यातून फक्त एकाचीच निवड केली जात असेल तर तेव्हा तम नावाचा प्रत्यय वापरून गुह्यतमम असा शब्द वापरला जातो. भगवद्गीतेमध्ये हा शब्द 2-3 ठिकाणी आलेला आहे. इदं तु ते गुह्यतमम 9व्या अध्यायामध्ये आला की नाही, किंवा 15व्या अध्यायामध्ये इति गुह्यतमम शास्त्र मिदमुक्तम मया नघ असं म्हणून भगवंताने हा शब्द वापरला. पण त्या सगळ्यांचा समारोप करताना भगवंताने पुन्हा एक शब्द वापरला, सर्व गुह्यतमम. सर्व हे विशेषण किंवा सर्व हा अधिक शब्द इथे वापरून भगवान म्हणतात पुनश्च एकदा, मे परमं वचः शृणु. माझं अत्यंत असणारं श्रेष्ठ वचन तू श्रवण कर. कदाचित असं म्हणत असेल की मी तुला स्वार्थाने
किंवा एखाद्या लाभाने किंवा भयाने प्रवृत्त होऊन सांगत आहे असं मात्र नाही. इष्टोसेने दृढमिती, तू मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तुझ्या हिताकरता मी तुला ते कथन करत आहे. अत्यंत किती आवडत आहे. इतर टीकाकारांनी किंवा व्याख्यात्यांनी या वचनावर भक्तराज परमात्म्याचा अत्यंत भक्तराज अर्जुन आवडता आहे असं म्हटलं, पण ज्ञानोबाला म्हणतात अत्यंत आवडता म्हणजे किती आवडता. आवडण्याची जी शेवटची मर्यादा असते की नाही त्याला आत्मा असं म्हणतात. ते तप्रियाची पर्व सीमा, तो भेटे माऊली आत्मा. किंवा याच अध्यायामध्ये जो शब्द वापरला आणि निरुपचारा प्रेमा विषय होई जे प्रियोत्तमा, ते तुझे नव्हे की आत्मा ऐसीची जाणावे. काल आपण विचार केला होता की मनुष्याला धन आवडतं, धनापेक्षा पुत्र आवडतो, पुत्रापेक्षा आपलं शरीर आवडतं, शरीरापेक्षा मनुष्याला इंद्रिय आवडतात. जर एखाद्या ठिकाणी घात झाला तर माणसं डोळ्यावर हात लावतात. का? हाताला लागलं तरी चालेल, पण डोळे नावाचे इंद्रिय त्यांना जखम होऊ नये. इंद्रियापेक्षा मनुष्याला प्राण आवडतो आणि प्राणापेक्षाही मनुष्याला स्वतःचा जीव आवडतो. मनुष्याला असं वाटतं माझं चांगलं व्हावं. कधी प्राण देण्याचा प्रसंग आला तर प्राणही देतो ना मनुष्य. किंवा क्षत्रियाच्या बाबतीमध्ये हतो वा प्राप्तशी स्वर्गम जित्वा वा भोक्षशी महिम. क्षत्रिय रणांगणामध्ये जर मृत्यू पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते. म्हणजे त्याला काय वाटतं, इथे जर आपण प्राणत्याग केला तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. म्हणून मनुष्य प्राणाचाही त्याग करतो, पण स्वतःच मात्र स्वरूप जतन करण्याचा प्रयत्न करतो. याचा आपल्या पलीकडे काही प्रिय मनुष्याला वाटत नाही. निर्निमित्त प्रेमाचा जो विषय असतो त्याला आत्मा असं म्हणावं. हे मी का सांगितलं, कारण तूच माझा आत्मा आहे. सोमवंशी तुम्हा पांडवा, अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकाची प्रेम भावा बिघड न पडे. किंवा भक्ताच्या बाबतीमध्ये परमात्मा म्हणतात की नाही, उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मे व मे मतम. एरवी ज्ञानी जो म्हणीजे तो चैतन्यचे केवळ माझे. ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे. भगवान म्हणतात उभवनिया भुजा ज्ञानिया तो आत्मा माझा. हे बोली लोकपित भजा सप्तमाध्यायी. इतका तू माझा आवडता आहे. म्हणजे भगवंताला असं भागवतामध्ये पण एक श्लोक आहे बघा. भगवान असं म्हणतात न तथा मे प्रियतमः आत्मयोर्निर्न शंकरः न च श्री नैवात्मा किंवा संकर्षणः. ज्याप्रमाणे तू मला उद्धवा प्रिय आहे तसा मला माझा आत्माही प्रिय नाही. मला भगवान शंकरही प्रिय नाही किंवा ब्रह्मदेव सुद्धा मला प्रिय नाही. लक्ष्मी सुद्धा एवढी मला प्रिय नाही जेवढा तू मला प्रिय आहे. जसा भागवतामध्ये तो श्लोक आला तसे इथे भगवान असं म्हणतात इष्ट असी मे, तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि मग अत्यंत जो प्रिय व्यक्ती असतो त्याला मनुष्य सांगतो की नाही, त्या मैत्रीचं लक्षण आलंय ना. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भोंगते भोजयते चैवम षड्विधम मित्र लक्षणम किंवा षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाचं किंवा मैत्रीचं 6 प्रकारचं लक्षण आहे. देणं आणि घेणं, गुह्य विचारणं, गुह्य सांगणं, जेवायला जाणं, त्याला जेवायला बोलवणं, हे 6 प्रकारचे काय आहे, प्रीतीचे लक्षण आहे. म्हणून तर मी तुला गुह्य सांगतो आहे ना. सर्व गुह्य तमम भूयः शृणुमे परमवचः. का सांगतो आहे? भगवान म्हणतात मला हे व्यसन आहे. जो माझ्याशी एकनिष्ठ असतो किंवा माझ्याशी ऐक्य भावाला प्राप्त होतो त्याला मी माझ्या मनातलं सांगतो. म्हणून जिव्हारीचे गुज सांग तसे जीवाशी तुझं, हे अनन्य गतीचे मज आठी व्यसन. तू मला सर्व दिलं आहे म्हणून मी तुला सर्व दिलंच पाहिजे. इथे भगवंताच्या भक्तीचा एक नियम आहे बरं. भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. जे जशा प्रकारची माझी भक्ती करतात मीही तशीच भक्ती त्यांची करत असतो. म्हणजे आपण जर सर्व समर्पण देवाला केलं तर देवही सर्व समर्पण आपल्याला करत असतो. आपण देवाला देण्याच्या बाबतीमध्ये कंजूस झालो तर देवही तिकडून कंजूस होत असतो. जशा प्रकारची आपली प्रतिक्रिया असेल तसा देवाचा प्रतिक्रियेचा भाव निर्माण होतो. आपण म्हणतो की नाही, क्रिया तर प्रतिक्रिया, साध प्रतिसाद, तसाच प्रकार आहे. ज्याप्रमाणे मीठ
आपलं स्वरूप पाण्याला देताना संपूर्ण देतं, त्याला संकोच वाटत नाही. तसा अर्जुना तू सुद्धा माझ्या ठिकाणी सर्व देतो आणि म्हणून तुला आता मी वेगळं काही करणार नाही. म्हणजे काय, जसा तू माझ्याशी राहतो आहे तसाच मीही राहणार, म्हणून मी तुला गुह्य सांगणार. आणि जी मला गुह्य गोष्ट सांगायची आहे ते सांगितल्यानंतर जगातले सगळे गुह्य रहस्य हे गुह्य राहणार नाही, ते अत्यंत उघडे होतील. अशा प्रकारचं माझं चोखडे श्रवण कर, वाक्य ऐक. आणि कोणतं गुह्य आहे, 65व्या श्लोकामध्ये त्याचा विचार सांगतात. पदच्छेद असा आहे, मन मना भव मद भक्तः मद याजी माम नमस्कुरु माम एव एस्यसि सत्यंते प्रतिजानी प्रिय असी मे. हा झाला पदच्छेद. भगवान सांगतात, अर्जुना काही प्रकारचे कर्म माझ्यासाठी कर बरं. कोणतं, मन मना भव, मला मन दे. देवाला बाकीच्या गोष्टी देण्यापेक्षा मन समर्पण करणं फार महत्वाचं आहे. आपण सगळं देतो, फक्त मनच देत नाही. आणि देवाला अपेक्षा कशाची आहे, मनाची आहे. परमात्मा वित्त चोर नाही, परमात्मा चित्त चोर आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तो का म्हणे येणे गरुड ध्वजे. म्हणून भगवंतांनी पाठीमागे सांगितलं ना, मत चित्ता भव मत चित्त सततम भव, मला सर्वदा चित्त समर्पण कर. हा श्लोक गीतेमध्ये दोनदा आला बरं. कुठे आला आहे, 9व्या अध्यायाच्या अंतिम भागामध्ये आला आहे. फक्त उत्तरार्ध थोडासा वेगळा आहे, नाहीतर प्रकार हाच आहे. तुमन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. तोच भाव इथं आला आहे. चिंतन मात्र ज्ञानोबाचं थोडस त्यापेक्षा वेगळं म्हणजे काय, परमार्थाला अनुकूलच आहे, पण त्यात थोडासा विस्तार आहे मागच्या चिंतनापेक्षा. म्हणून मन मला समर्पण कर. आपलं मन आहे ना, त्या मनाला जसा आपण आकार देऊ ना, त्या आकाराचं ते मन होत असतं. ज्याप्रमाणे सरोवरातलं पाणी आहे ना, सरोवरात राहिलं की सरोवरातला आकार, धरणामध्ये आलं तर धरणाचा आकार, नदीमध्ये आलं नदीचा आकार, त्या कालव्यामधून वाहू लागलं की कालव्याचा आकार, पाटात आलं की पाटाचा आकार, आणि एखाद्या झाडाच्या बुडाशी गेलं की त्याला आळ्याचा आकार प्राप्त होतो. पाण्याचं असं आहे, जसा त्याला उपाधी मिळेल तशा आकाराचं होतं, तसं आपल्याही मनाचं आहे. विषयाचा जर आपण त्याला आलंबन दिलं तर ते विषयाच्या आकाराचं होतं, आणि भगवंताचा आकार दिला की भगवत आकार होतं. भगवान म्हणतात, मन मना, मला मन समर्पण करणारा तू हो, सतत माझं मनामध्ये चिंतन कर. मग आता आमचं मन तर चंचल होत आहे, काय करावं. कधी कधी मन समर्पण केलं जातं, पण प्रेम दुसऱ्यावर असतं. भगवान म्हणतात, तसं करू नको. मत भक्ता, माझं भजन कर किंवा माझ्याशी प्रेम कर. जिथं मनुष्याचं प्रेम असतं ना, तिथे मनुष्याचं मन जात असतं. हा मत भक्त शब्द का वापरला, टीकाकाराने अर्थ असं केला की कंस असेल, शिशुपाल असेल, यांनी पण आपलं मन देवालाच दिलं की नाही, मन दिलं ना देवाला. कारण कंसाला कायमचा श्रीकृष्ण परमात्म्याचा ध्यास आहे. द्वेषामुळे त्या शिशुपालाही देवाचा ध्यास आहे की नाही, त्यांनी मन दिलं पण त्यांनी द्वेष केला. बघा, भगवान म्हणतात, द्वेष करू नको, माझ्यावर प्रेम कर, आणि प्रेमा करता भक्त व्हावं लागतं. म्हणून मन मना भव, पुढे शब्द आला मत भक्ता हा भव, अर्थात माझा तू भक्त हो, मला प्रेम कर. पण तुमची भक्ती करायची असेल तर काय साधना करावी लागेल, मत याजी भव. याजी म्हणजे काय, यजन करणारा, मलाच पूजन करणारा, मला कर्म नावाची पूजा समर्पण करून माझं यजन करणारा तू हो. पण हे सगळं आम्हाला शक्य नाही. पण देव म्हणतात, एक काम कर, माम नमस्कुरु, मला नमस्कार तर करू शकतो की नाही. किती देवाची दया आहे. पहिल्यांदा मन समर्पण कर, माझ्यावर प्रेम कर. सगळ्या प्रकारची कर्म एक प्रकारचा यज्ञ आहे, तो माझ्यासाठी कर. नाही शक्य झालं तर कमीत कमी मला नमस्कार तरी कर. माम नमस्कुरु, फल काय प्राप्त होईल, माम एव एस्यसि, तो अंततो गत्वा, मलाच प्राप्त होशील. भगवान म्हणतात, सत्यंते, हे मी तुला सत्य सांगतो आहे, प्रतिजानी, तो प्रतिज्ञा कर. मी प्रतिज्ञा करून सांगतो आहे. पहिल्यांदा कोणती प्रतिज्ञा करतोय मी, हे सगळे उपाय केले की मलाच प्राप्त होशील, ही माझी सत्य प्रतिज्ञा आहे. किंवा
असा शब्द आलाय बघा 9व्या अध्यायामध्ये. कौंतेय प्रतिजानीहि नवे भक्त हा प्रणश्यती. तिथे अर्जुनाला प्रतिज्ञा करायला सांगितली की देवाचा भक्त नष्ट होत नाही. आणि इथे परमात्मा प्रतिज्ञा करतात की या सगळ्या उपायांनी तू जर माझी सेवा करत असेल तर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. का बरं? प्रिय असे मी तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. आणि अत्यंत आवडत असणारा भक्त तो परमात्मा त्या भक्ताला वेगळं ठेवतच नाही. तुम्हाला प्रिय आहे. तुझ्या समोर मी प्रतिज्ञा करून सांगतो की तो मलाच प्राप्त होशील. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाते वीरा विषय करी. मनुष्याचे व्यापार दोन प्रकारचे होतात. एक आहे बाह्य व्यापार आणि दुसरा आहे अंतरातला व्यापार. बाह्य व्यापार होतो इंद्रियाकडून आणि अंतरातला व्यापार होतो मनाकडून. त्यातला असा आहे बाह्य व्यापार कमी होतो आणि आतला व्यापार जास्त होतो. इतका जास्त होतो की त्याला वेळ सुद्धा लागत नाही. चंचल आहे ना मन, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्याला कुठं जायचं कुठं यायचं हे कळत सुद्धा नाही. फक्त एवढं आहे की बाह्य व्यापार जगाला कळतो आणि आतला व्यापार आपल्याला कळतो. नशीब आपल्या आतला व्यापार दुसऱ्याला कळत नाही. जर कळाला असता तर सगळ्या प्रकारचे षडयंत्र राहिलेच नसते. हे सगळे प्रगट झाले असते. म्हणून भगवान म्हणतात बाह्य पहिल्यांदा ठेवले बघा, बाह्य व्यापारा. आणि तो पण एक व्यापार नाही, 10 इंद्रियांचे दाही व्यापार म्हणजे कर्मक्रिया. त्या सगळ्यांचा विषय मलाच कर. आणि अंतरातला व्यापार 4 प्रकारचा आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाने माझच मनन कर, चित्ताने चिंतन माझच कर किंवा बुद्धीने निश्चय माझाच कर आणि अहंकाराने अभिमान माझाच धारण कर. हा सगळा विचार आलाय पाठीमागे. जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. ते अहंकार धारण करतात पण आम्ही परमात्म्याचे आहोत हे सांगण्याकरता. म्हणून बाह्य आणि व्यापारा आपुलिया सर्व व्यापार, सर्व प्रकारचे व्यापार सांगितले. म्हणजे किती? जवळपास 14 व्यापार होते. बाह्य ज्ञानेंद्रियाचे 5, कर्मेंद्रियाचे 5 आणि अंतःकरण चतुष्टय घेतलं तर अंतःकरणाचे 4 व्यापार किंवा एकच घेतला अंतःकरणाचा तर मग 11 व्यापार होतील. या सगळ्याच आणि हे सगळे विषय आहे की नाही भक्ताचे असतात बघा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांना जन धन माता पिता परमार्थाला प्रतिबंधक असेल तर आवडत नाही बरं, असा अर्थ घ्यायचा. नाहीतर मग जे तुकोबार आहे धन्य माता पिता तयाचे असं म्हणतात ते भक्ताच्या बाबतीमध्ये असं कसं काय म्हणतील? नावडे तर गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात त्याचे 2 अर्थ करायचे. एक, परमार्थाला प्रतिबंधक असेल तर माता पिता आवडत नाही. दुसरा अर्थ, जितका परमात्मा आवडतो तितक्या आईवडीला आवडत नाही असा अर्थ. म्हणजे आवडीमध्ये 2 प्रकार असतात की नाही, एक सामान्य आवड, विशेष आवड. ताटामध्ये श्रीखंड आलं आणि पिठलं आलं तर मग आवड श्रीखंडावर विशेष आहे आणि पिठल्यावर आवड सामान्य आहे. तसा प्रकार घ्या, दोन्हीची संगती लागते. आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाते वीरा विषय करी. आपले असणारे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन यांना आलंबन असावं लागतं बरं. फक्त आलंबन किंवा आपण विषय काय देतो यावर आपला परमार्थ अवलंबून आहे. सोपा आहे परमार्थ. फक्त काय करायचं, इधर शिव खाडना तर इधर लगाना, एवढाच फक्त आहे की नाही. फक्त संसारातून चित्त काढायचं आणि परमार्थामध्ये लावायचं. इतकं सोपं आहे, पण म्हणण्यापर्यंत सोपं आहे. इतकं काही सोपं नाही. ते अनंत जन्माचे संस्कार असतात, ते लगेचच्या लगेच मन आपलं ऐकतं असं आहे का? उलट परमार्थामध्ये मन लावायचं म्हणलं की मन जास्त उड्या मारतं. हो, चंचल आहे ना ते. कारण त्याला माहिती आपण परमार्थामध्ये गेलो तर मनपणाने शिल्लक राहणारच नाही हे त्याला माहिती. आणि मग मनुष्य कोणता असा आहे की जो आपलं अस्तित्व टाकण्याकरता तयार होईल म्हणून कठीण आहे. नाहीतर मग थोडे आहे पण केव्हा चित्त सहाय्य झालिया मज व्यापकाते वीरा विषय करी. कसा विषय करायचा? ज्ञानोबाला एखादा सूत्रही सांगतात बरं, त्याचा विस्तारही सांगतात. विस्तार पुढे सांगणार आहे. आघवा अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, तो सर्व कर्मी तैसा मग तशीच असं
किंवा दुसरा आहे मजसीच असे, दोन पाठ आहे, दोन्हीचा अर्थ एकच लागेल. आघवा म्हणजे सर्व रूपाने, ज्याप्रमाणे वायू आघवा अंगी, सर्व अंगाने वायू मिळवणे आहे आकाशात. वायू सर्वांगाने आकाशाला मिळून राहतो बघा. वायू आता इथे पण वायू आहेच की नाही, पण इथला वायू आपल्याला कळणार नाही. जर वायू हलला तर आपल्याला कळेल की इथं वारा आहे, पण तो असणारा वारा आकाशाला सर्व अंगाने आतून बाहेरून जसा आकाशाला मिळून राहतो अर्जुना, त्याप्रमाणे तू सर्व कर्मी तैसा मजसीच म्हणजे माझ्याशीच मिळून राहा. म्हणजे काय? पायाचं चालणं माझ्यासाठी, हाताचा व्यापार माझ्यासाठी, वाणीचा व्यापार माझ्यासाठी, किंबहुना श्रवण करणं, स्पर्श करणं, रूप पाहणं, रस ग्रहण करणं, गंध सेवन करणं, हे सगळीच्या सगळे व्यापार परमात्म्याच्या उद्देशानेच करायचे. याचा भाव सांगितला ना, यत करोशी यतश्नाशी यज्ज होशी ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. ते सगळं मलाच अर्पण कर. सेवन आपण करायचं, पण श्रीकृष्ण अर्पण भावना करायची. सर्व कर्मी तैसा मजसीच असं. फार काय सांगावं. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरून घाली. बघा बरं ज्ञानोबरायांनी क्रम कसा घेतला आहे. फार काय सांगू अर्जुना. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन, आणि मग माझे निश्रवणे, श्रवण इंद्रिय घेतलं, पुढे दृष्टी घेतली, त्यानंतर वाणी घेतली आहे, त्यानंतर हाताचं आणि पायाचा क्रम घेतलाय. म्हणजे सगळ्यांचा क्रम घेतला. उपलक्षणाने तो आपल्याला भाव जाणावा लागेल. फार काय सांगू अर्जुना. आपुले मन करे माझे एकायतन. एकायतन म्हणजेच काय? एक स्थान, त्याला ठिकाण. आयतन म्हणजे ठिकाण, आणि एक आयतन म्हणजे एकच ठिकाण. म्हणजे मन हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणामध्ये किंवा स्थानामध्ये बाकी कोणी राहत नाही, फक्त एक परमात्माच राहतो. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. बाकीचे पदार्थ आवडतात, पण परमात्म्या करता किंवा तस्मिन तत्सुख सुखित्वम, तस्मिन तत्सुख सुखित्वम, परमात्म्याच्या सुखासाठी इतर गोष्टी आवडतात. एका परमात्म्याला जे आवडतात, जे आवडतं तेच करायचं, अन्य मात्र काही करायचं नाही. म्हणून मनामध्ये अनेक विषय राहतात बघा, अनेक. पण भक्ताच्या बाबतीमध्ये मात्र हा अपवाद आहे की त्यांच्या मनामध्ये एकच विषय राहतो. एक विषय तो सकळांचा. सगळे भक्त असेल तरी विषय एकच आहे, आणि भक्त एकटा असेल तरी विषय एकच आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. प्रपंचिक व्यक्तीचं तसं नाही. तो एकटा असेल तरी अनेक विषय, आणि अनेक लोक असेल तर मग अनेक गुणिले अनेक विषय, असा प्रकार आहे. भक्ताचा मात्र अपवाद. म्हणून किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन. आपलं मन परमात्म्याचं राहण्याचं एकमेव ठिकाण झालं पाहिजे. तरी जयाचे चौकटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. परमात्मा त्यांच्या हृदयात राहतो, दुसरीकडे राहत नाही. आपण ती सूरदास महाराजांची कथा पाहिलेली आहे, कधीतरी आपण विस्तार केला होता, फक्त निर्देश करून पुढे जातो आहे. त्याने आपले डोळे स्वतः नष्ट केले, कारण डोळ्यांनी धोका दिलेला होता. पण भगवंताच्या दर्शनाकरता निघाले. एका डोंगरावर गेले आणि 2-3 पावलामध्ये पुढे चालले की खोल दरीमध्ये कोसळणार. देवाच्या लक्षात आलं, त्याला तर काही दिसत नाही, पण आपल्याला सर्व दिसतं. परमात्मा प्रगट झाले एका लहान मुलाच्या वेशामध्ये. 8 वर्षाची मूर्तीनं आवाज दिला. ते आंधळे माणसं हुशार असतात. ते म्हणले 2-3 दिवस झाले आपण प्रवास नाही केला, चिमणीचाही आवाज नाही आला, आणि ज्या अर्थी इथं आवाज आला हा माझा परमात्मा असला पाहिजे बरं. कारण देवाच्या आवाजामध्ये दिव्य सामर्थ्य असतं, आणि ते ऐकल्याबरोबर वेगळ्या प्रकारचे भाव मनामध्ये तयार होतात. त्यामुळे लक्षात आलं त्यांच्या की हा माझा कन्हैयाचाच आवाज आहे. पण माझा लांबून काय आवाज देतो, जवळ ये की. म्हणून त्यांनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकला. देव म्हणले हा आंधळा तर आहेच आहे, पण मला असं वाटतं बहिरा पण आहे. परमात्मा पुढे गेले आणि दरीमध्ये कोसळणार तर हात पकडला आणि माग खेचला. आता पाठीमागे वाणीचा स्पर्श झाला होता,
आता हाताचा स्पर्श आला की नाही देवाच्या, पण सूरदासांनी आंधळे माणसं दुसऱ्याचा हात आपल्या हातामध्ये पकडतात, त्यांचा हात कधीच आपल्या हातात देत नाही. तुम्ही एखाद्याला रस्त्याच्या पलीकडे घेऊन जाऊन बघा आंधळ्या माणसाला, म्हणजे कडे, तर ते त्यांचा हात कधीच देत नाही, आपला हात ते पकडतात. देवाचा हात पकडला. देवाने विचार केला, योगी जपी तपी मुनी मला पकडू शकत नाही, आणि आंधळ्या बाबांनी पकडलं. भगवंताने हिसका मारला, हात छुडा कर जात हे दुर्बल जानतम होय, किंवा हस्तम उत्क्षिप्य यातोषी बलात् कुशल किमद्भुतम हृदयादिती निर्यासी पौरुषम गणयामी ते सूरदासजी असं म्हणतात, हाताला हिसडा मारून जातो आहे कारण मी दुर्बल आहे, पण प्रभू जर हिम्मत असेल ना, तर प्रभू यदि हृदय से जाय मर्द कहावे तोय, तुला मी खरा पराक्रमी म्हणेन जर तू माझ्या हृदयातून जाऊन दाखवशील तर. म्हणजे काय, परमात्मा राहण्याकरता त्यांनी त्यांचं अंतकरण हे एकमेव ठिकाण तयार केलं आहे. आणि म्हणून परमात्म्याला देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं असेल तर मन नावाचा देव्हारा तयार करायचा, मनालाच मंदिर करायचं, त्याला मन मंदिरा म्हणतात. किंबहुना तुले मन करे माझे एकायतन, त्याला एकायतन असं म्हणतात. ह्याकरता काय करावं, माझे श्रवणे कान भरून घाली. इथे भागवतातला एक श्लोक लागतोय बरं. परमात्मा जर आपल्या मनात यायचा असेल ना, डॉक्टर बाबा पण सांगत असतात, काही लोक म्हणतात आम्ही ना सिरियल पाहतो, म्हणजे मालिका पाहतो. परमात्मा डोळ्यातून जात नाही, परमात्मा कानाच्या बिळातून हृदयात जात असतो. प्रविष्ट वयम कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सैलस्य यथा शरद. प्रपंच डोळ्यातून मनात जातो, म्हणजे फार असं त्याचा काही वेगळा अर्थ देऊ नका, पण सामान्य नियम असा आहे की प्रपंचातले विषय डोळ्याने पाहिले की ते मनात जाऊन ठसवतात. आणि परमात्म्याच्या बाबतीमध्ये असं आहे, परमात्म्याचे गुणानुवाद कानाने ऐकले की परमात्मा कानाच्या बिळातून हृदयात जातो. म्हणून तत्वमसी महावाक्य कानाने ऐकायचं असतं. किंवा रुक्मिणी मातेने भगवंताचं चरित्र ऐकलंय की नाही, श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम, ते गुण ऐकले भगवंताचे. आणि रुक्मिणी मातेच्या मनामध्ये ते श्रवण गेल्याबरोबर, कानातून श्रवण झालं की परमात्म्याच्या मनामध्ये ध्यास लागला. माझे श्रवणे कान भरून घाली. चिंतन कोणाचं ऐकायचं आहे, परमात्म्याचं ऐकायचं. कुठपर्यंत, कान भरून घाली, अगदी कान पूर्ण तृप्त होईपर्यंत हे ऐकायचं आहे. परीक्षित राजाप्रमाणे किंवा भक्तराज अर्जुनाप्रमाणे भागवताचे 12 स्कंद आहे, त्यापैकी 9 स्कंद पूर्ण झाले. 10व्या स्कंदाला प्रारंभ झाला. शुकाचार्य असं म्हणतात, परीक्षिती भूक नाही का लागली, तहान नाही का लागली? त्याने सांगितलं नाही म्हणे, कारण पिबंतम तम मुखांभोजे च्युतम हरिकथामृतम, मी तुमच्या मुखातून पाझरणार हरिकथेचं अमृत प्राशन करत आहे. आता हे अमृत कशाने प्राशन करायचं, मुखाने नाही. हरिकथा हे अमृत कानाने प्राशन करायचं असतं बरं. म्हणून अमृत सेवन करण्याकरता स्वर्गातलं रसना लागेल, आणि हरिकथामृत सेवन करण्याकरता श्रवण लागेल. म्हणून चांगलं ऐकावं, चांगल्याचं ऐकावं, असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर आपल्या जीवनातला सगळा वेळ निघून जातो. वा भद्रम करणे विष्णुयाम देवाहा, शांती पाठामध्ये प्रार्थना केली आहे की आम्हाला ऐकायला चांगलं भेटावं. आणि ज्या कानाला ऐकायला चांगलं भेटतं, चांगल्याचं भेटतं, तो कानाच्या जीवनातला भाग्याचा उदय असतो. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखील. काही काही लोक आपल्या विरोधात सांग, महाराज आम्ही दिवसभर कीर्तन ऐकतो, पण कुणाची, हे महत्वाचं आहे की नाही. म्हणून दिवसभर ऐकणं याहीपेक्षा चांगलं ऐकलं पाहिजे. माझी श्रवणे, भगवान काय म्हणतात, ज्यात माझी कथा असेल. भागवतामध्ये आणखीन एक श्लोक आहे, कर्म कुठपर्यंत करावं, जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म करावं. किंवा मत कथा श्रवणात वा श्रद्धा यावन्न जायते, जोपर्यंत माझ्या कथेमध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंतच कर्म करावं. एकदा माझ्या कथेमध्ये श्रद्धा उत्पन्न झाली मग कर्म करू नये, मग श्रवण करावं. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम, या सगळ्या भक्ती आपण घेऊ शकतो या ठिकाणी. माझे श्रवणे कान भरून घाली, जसं श्रवण असतं की नाही तसा मनामध्ये आकार प्राप्त होतो. परमात्मा आपल्या हृदयामध्ये राहायचा असेल तर तुकोबऱ्याचं प्रमाण किती गोड आहे. अनेकांचे कानी
गुणदोष मनानानी. बघा किती सावध केले आपल्याला. आपल्या मनामध्ये इतरांचे गुणदोष न आणि गुणदोष मनानानी याकरता अनेकांचे कानी गुणदोष मनानानी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. किती गोड अभंग आहे. असा एखादाही अभंग आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण करू शकतो. पण आपल्याला त्याची इच्छा पाहिजे की आपलं कल्याण व्हावं. आपण श्रवण करतोय आहे पण कानाने दुसऱ्यांची निंदा ऐकली तर निंदा ठसावते मनामध्ये. परमात्मा बाजूला राहतो. एका मनामध्ये एका काळात एकच गोष्ट राहते, दोन राहत नसतात. एक म्यान असेल एकच तलवार राहील. तसं मन एक असेल एक मन तुझे अवघ्या भांडवला तर ते आपण वाटीत गेलो तर परमात्मा प्राप्त होणार नाही. माझे निश्रवणे कान भरून घाली. आता मनाचा विषय सांगितला, कानाचाही सांगितला. दृष्टी कोणासमोर पडावी बघा बरं. आत्मज्ञानी चौकडी संत जे माझी रूपडी ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी देसे. सांगतोय कोण? परमात्मा. इथे परमात्मा स्पष्ट म्हणतात माझं दर्शन करण्यापेक्षा संतांचं दर्शन करा. देवाचा भाव आहे बरं हा. देवाचे मनोगत तो दावीत. नाही तर देवाने असं म्हणायला पाहिजे होतं ना अर्जुनाला, माझं दर्शन कर. परमात्मा तसं नाही म्हणत. मग आत्मज्ञाने चोखडी. जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान कोणतं असेल तर ते आत्मज्ञान आहे. ज्याने स्वतःला जाणलं त्याने सर्व काही जाणलं. पण ज्याने स्वतःला सोडून सगळ्या जगातले पदार्थ जरी जाणले तरी तो अज्ञानीच आहे. मोराच्या अंगावर पिशे असतात, डोळस असतात पिशे, पण जर त्या मोराला एक दृष्टी नसेल तर तो आंधळाच आहे. पण याच्या उलट एखाद्या व्यक्तीकडे संजीवनी मूळ आहे आणि इतर गाडाभर वनस्पती नाही तर काही गरज नाही, कारण संजीवनी त्याला अमृत करणार आहे, अमर करणार. तसं आत्मज्ञान असेल बाकीचं ज्ञान नसेल तर काही अडचण नाही. पण बाकीची सगळी ज्ञान आहे फक्त आत्मज्ञान नाही तर काही उपयोग नाही. कारण मनुष्य देहामध्ये येऊन त्याने आपल्या जीवनाची हानीच केली आहे. सगळ्यात मोठं ज्ञान कोणतं आहे? आत्मज्ञान. या ज्ञानासारखी जगात पवित्र वस्तू नाही बघा. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आणि अशा आत्मज्ञानाने जे शुद्धतेला प्राप्त झालेले आहे. आत्मज्ञान मनुष्याला शुद्ध करतं बरं. भगवंताने असं म्हटलं आहे की ऐसे ज्ञान पवित्र एक निधान जे तर विटाळले मन चोख कीजे. ज्या मनामध्ये विकार राहतात की नाही, आत्मज्ञान पाप पुण्याला लागू देत नाही बघा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून नेतो पाप पुण्य अंगा. पाप आणि पुण्य दोष आहे तो आत्मज्ञानामुळे लागत नाही बघा. किंवा विकाराचा दोष ज्ञानामुळे लागत नाही. भगवान म्हणतात ज्ञानाने सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. अशा ज्ञानाने जे शुद्ध झालेले आहे. वीतराग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा होताम भाव मागताः. हे ज्ञानाने पवित्र झालेले महात्म्य आहे. म्हणून आत्मज्ञानी चौकडी. आत्मज्ञानाने शुद्ध झालेले आहेत ते कोण असतात? संत. ही त्यांची व्याख्या आहे बरं. संतांची एक व्याख्या, ज्यांच्याकडे शुद्ध आत्मज्ञान आहे, आत्मज्ञानाने संपन्न जे आहेत त्यांना संत असं म्हणतात. आत्मज्ञानी चौकडी संत. भगवान म्हणतात जे माझी रूपडी, जे साक्षात माझी रूपडी म्हणजे माझं स्वरूप आहे. आत्मज्ञानाने संपन्न एखादा महात्मा असेल तर स्पष्ट म्हणावं की तो देवाचीच मूर्ती आहे. देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. किंवा तोच भगवंत. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. आला की नाही अभंग? कोणता अभंग आहे बघा तो? हा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साध ओळखावा देव देतेची जाणावा. किती सांगावं? साक्षात भगवंताची तो मूर्ती आहे. 16व्या अध्यायामध्ये विचार आला ना, सती आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासीचे का भक्त आणि महात्मे ही माझी निजाची धामे. भगवंताने स्पष्ट सांगितलं हे सगळं माझं स्वरूप आहे. आणि असा महात्मा पाहिला की कायम आपण त्यांचं दर्शन करावं, त्यांच्यावर कायम आपली दृष्टी पडावी. कशी पडावी? उदाहरण दिलं आहे शृंगारातलं, पण सिद्धांत मात्र उच्च आहे.
दृष्टी पडो आवडी, त्यांच्यावर आपली अत्यंत प्रेमाने दृष्टी पडावी. कशी? ज्याप्रमाणे एखादी कामुक पुरुषाची एखाद्या कामिनी स्त्रीवर दृष्टी पडते तशा प्रकारे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी, अशी दृष्टी त्याची पडावी. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जी चोखटे, ती जीवा यावया वाटे, वाचेची लावी. परमात्मा म्हणतात मी कसा आहे? सर्व वस्तीचे वसवटे. वसवटे म्हणजे वस्ती स्थान. सर्व वस्ती म्हणजे सर्वांनी ज्या ठिकाणी वस्ती करण्याकरता यावं असा सगळ्या जगाच्या प्राणी मात्रांचा भूत मात्रांचा एकमेव वस्ती स्थान मी आहे. बघा, सगळे प्राणी मात्र येतात की नाही परमात्म्याच्या ठिकाणी विश्रांतीला? कुठे येतात बरं? सुषुप्ती अवस्थेमध्ये. दिवसभरातले सगळे व्यापार आपण सोडतो, सगळे व्यापार, आणि आपण आपल्या अंथरुणावर विश्रांतीला जातो. खरं आपण अंथरुणावर विश्रांती करत नाही. जर अंथरुणावर विश्रांती केली असते तर आपलं अंथरुण सोडून आपल्या ढेकळामध्ये झोप लागली नसती. म्हणून आपण विश्रांती तिथं करत नाही. आपण एखाद्या भूमीवर वस्त्रावर विश्रांती करत नसतो. आपण पहिल्यांदा झोपेमध्ये जाताना ममता विसरतो, म्हणजे माझं काय काय ते विसरतो. नंतर आपण मीपणाला विसरतो, म्हणजे माझेपणा, मीपणा, ममता आणि अहंता यांना विसरल्यानंतर जीव आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. दररोज परत. पण ते करण्याकरता त्याला आपलं सगळं विसरावं लागतं. मी माझी ऐसी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्थातो संन्याशी जाणल्यानंतर संन्यासी महात्मा निरंतर विसरलेला असतो आणि आपण फक्त झोपेत आहे तोपर्यंत विसरलेला असतो. एवढा फरक आहे आपल्यामध्ये. किती मोठा फरक आहे! एवढाच नाही, फार मोठा फरक आहे. ते कायमचे मीपणा माझेपणा विसरले. आपण फक्त प्रारब्धाने झोप लागती तोपर्यंत विसरतो की नाही. आणि जीव आत्मस्वरूपाशी एकरूप झाला तरच त्याला विश्रांती मिळते. बरं, किंबहुना सोयी जीव आत्मयाचे आहे ते तजे होय तया नाम सुख. जीवाला जर हा प्रकार एक दिवसही मिळाला नाही तर दुसऱ्या दिवशी तो दिवसभर अप्रसन्न राहतो. ज्याची झोप चांगली नाही झाली त्याच्याकडे बघायचं. बघा का? कारण त्या जीवाला आत्मस्वरूपाचं वस्तीस्थान मिळालेलं नसतं. सगळ्यांचे धाव विश्रांतीकडे, पण लोकाला असं वाटतं विश्रांती बाहेर मिळेल. बाहेर मिळत नाही. बघा, विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. सगळ्या जगाला विश्रांती मिळत असतं ते एक ठिकाण, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. म्हणजे देवाला सुद्धा गरज पडली विश्रांती घ्यायची तर नामदेव महाराज सांगितले इथं नका थांबू. इथं फार गर्दी असते, आषाढी कार्तिकी, तुम्हाला आळंदीला जावं लागेल. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. इथं विश्रांती घ्यायची म्हणजे काय करायचं? आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं, ही विश्रांती आहे. व्यवहारातली विश्रांती तर आपण काय मत घेतो ना, ती नाही घ्यायची इथं विश्रांती. मी स्वरूपाने सर्व वस्तीचे वसवटे असा आहे. माझी नामे जी चोखटे, जी माझी नाम अत्यंत चोखटे, शुद्ध आहे ना. भगवंताने आपल्या नावाला शुद्ध म्हटलंय. का बरं? नाम सगळ्यात पवित्र आहे. बघा, सगळ्यात पवित्र. म्हणून नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र, तो पवित्र होतो. बघा, भगवंताचं नामच आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जये गाय, पवित्रची होय देह त्याचा. पवित्र आहे नाम. अपवित्र असणाऱ्या व्यक्तीलाही पवित्र करतं. माझी नामे जी चोखटे, आणि भगवान म्हणतात ती नावं आपल्या अंतकरणात आली पाहिजे. ती जीवा यावया. जीव म्हणजे काय? अंतकरण. ती आपल्या अंतकरणामध्ये उतरण्यासाठी काय करावं? वाचेची वाटे लावी. वाणीच्या रस्त्यावर ती नावं लावावी. म्हणजे काय? रस्ता वाहतो की नाही एखादा. आता कल्पना करा, पंढरपुरापर्यंत तुम्हाला एखादी नौका सोडायची आहे. मग काय करायचं? काही नाही, इंद्रायणीला पूर आलेलाच आहे. मग इथे एखादी नाव सोडायची, ती बरोबर वाहत वाहत कुठे जाणार? पंढरपूरला जाणार. का? रस्ता तो आहे. तसं भगवंताचं नाव हृदयात यायचं असेल तर वाणी हा रस्ता आहे. वाणीवरती नावं ठेवायची म्हणजे नामस्मरण करायचं.
ती वाणीवर नामस्मरण ठेवली तर ती कधी ना कधी उतरत 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 हृदयापर्यंत जाईल, असा एक अर्थ घेतला. किंवा माझी मत झाली अनावर वाचा, अखंड वाणी नामस्मरण घडावं असं वाटत असेल तर मग ते अंतःकरणामध्ये ठेवायचं. मग ते वाचेच्या वाणीतून बाहेर प्रकट होईल. दोन्ही अर्थ, अंतःकरणात आलं तर वाणीत येईल आणि वाणीतून स्मरण केलं तर अंतःकरणापर्यंत जाईल. अंतःकरणात गेलं तर कधी ना कधीतरी ते बाहेर प्रकट होणारच आहे. म्हणून दोन्ही प्रकार घ्या. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जे चौकटे, ती जीवायावया वाटे, वाचेची ये लावी, हाताचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. भगवान म्हणतात, अर्जुना, हाताची एखादी क्रिया असेल, पायांचं चालणं असेल तर ते मज कारणे होय, ते माझ्यासाठीच झालं पाहिजे. हाताची क्रिया असेल तर देवाला हार तयार करावा, देवाच्या अंगावरचं वस्त्र तयार करावं, किंवा देवाचं अंगण सडा संमार्जन करावं, देवाला नैवेद्य तयार करावा, हे हाताचं करणं आहे. पायाचं चालणं असेल तर देवाची तीर्थयात्रा करावी, देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा करावी, हे पायांचं चालणं आहे. पण ते मज कारणे होय तैसे करे. आपलं हाताचं करणं असतं, पण वाटप सुरू झालं तर हाताचे करणे, पण ते देवा कारण झालं पाहिजे ना. मज कारणे शब्द वापरलाय बरं, ते आपल्या करता नाही. मज होय मज कारणे तैसे करी. इथपर्यंत भगवंताने मन मनाभव या पदाचे व्याख्यान केले बरं. म्हणजे मन जर देवाला द्यायचं असेल किंवा मनात परमात्मा यायचा असेल, एवढे सगळे व्यापार करावे लागतात. हा, हे सगळे आपल्या जीवनात आपण आचरणात आणलं तर याचं समाधान वेगळं आहे. आपुला अथवा परावा, ठाई उपकरसी पांडवा, तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा, एकैक शिकवू काही, पैसे काही आपल्या ठाई, उरवूनी येर सर्वही मी सेव्येची करी. भगवान म्हणतात, अर्जुना, आपुला अथवा परावा, ठाई, ठाई म्हणजे ठिकाण, आपल्या ठिकाणी किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी, उपकरसी, मनुष्य जो आहे ना तो कधी आपल्या स्वतःच्या उपयोगी पडतो, कधी दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो. तर भगवान म्हणतात, आपल्या किंवा इतरांच्या ठिकाणी उपकरसी, जर तो उपकार उपयोगाला योग्य होत असतील तर अर्जुना तो एक प्रकारचा यज्ञ आहे. म्हणजे काय, तो का म्हणे, फार थोडा तरी परोपकार, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा उपकार आहे, आणि हा उपकार एक प्रकारचा यज्ञ आहे. उपकाराला ज्ञानवरण यज्ञ असं म्हटलंय बरं. आपुला अथवा परावा, आपल्या पण उपयोगाला पडतो की नाही. आपण देवाने आपल्याला शरीर दिलं आहे, या शरीरातून आपल्याला साधना करायची आहे, आणि त्या साधनेकरता आपण शरीराचं रक्षण केलं पाहिजे, म्हणून आपल्याला उपयोग झाला. पण तो उपयोगही देवा करता करायचा बरं, भोगा करता नाही. आपला आपल्यावर उपकार असेल किंवा आपला दुसऱ्यावर उपकार, वाणीनं चांगलं बोलणं, मनामध्ये हिताची कामना करणं, शरीराने इतरांची सेवा करणं, असा उपकार करत असतील तर भगवान म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, तो यज्ञ आहे, आणि त्या यज्ञाने तो माझा याज्ञिक हो. तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा. इथं कोणता यज्ञ सांगितला, हा यज्ञ कर्म यज्ञ सांगितला बरं. उपकार हाच यज्ञ आहे. फार काय सांगावं, हे एकैक शिकवू काही, पैसे व काही आपल्या ठाई, उरवूनी येर सर्वही मी सेव्यची करी. अर्जुना, तुला एक एक गोष्ट काय सांगावी, म्हणजे हाताचं करणं, पायाचं चालणं, कानाचं ऐकणं, दृष्टीचं पाहणं किंवा उपकार करणं, अशी एक एक गोष्ट काय सांगावी. एक काम कर, सेवकही आपुल्या ठाई, आपल्या ठाई म्हणजे आपल्या ठिकाणी सेवकपणा धारण कर. म्हणजे फक्त सेवाच करायची आहे आपल्याला, पण कोणाची करायची, सेवकही आपुल्या ठाई उरवूनी, सेवकपणा आपल्या ठिकाणी उरू द्यायचा. म्हणजे काय, सेवकपणा आपल्या ठिकाणी शिल्लक ठेवायचा. आणि येर म्हणजे आपल्याला सोडून, येर म्हणजे इतर, सर्वही संपूर्ण असणारं जग कोण आहे, परमात्मा आहे. भगवान म्हणतात, मी आहे, सर्वही मीच आहे, असं म्हणून सेव्याची करी, सर्वांची सेवा कर. ज्याची आपण सेवा करतो ते सेव्य असतं. सेवा करणारा सेवक असतो. भगवान काय म्हणतात, सेवकपणा आपल्या ठिकाणी ठेव, आणि इतर संपूर्ण जग परमात्माचा आहे असं म्हणून परमात्म्याची सेवाच करत राहा.
मग जशी ज्याची सेवा करता येईल तशी सेवा करावी. आपल्या समोर गाय आली तर गायीला हिरवा चारा द्यावा, ती परमात्म्याची सेवाच आहे. एखादा विद्वान साधक आला तर त्याला भोजन घालावं, सेवाच आहे. एखादा वस्त्रविरहित व्यक्ती असेल तर वस्त्रदान करावं, सेवाच आहे. बघा, सेवेचे अनेक प्रकार आहेत. म्हणून संपूर्ण जग परमात्मा म्हणून फक्त सेवकपणा, आणि ज्याच्याकडे सेवकपणा आला ना त्याला सेवा करण्याकरता बरोबर सेवेची संधी मिळत असतात. बघा, आपण जर वारी पाहिली ज्ञानोबारायांची, काही माणसं सेवा करतील काही सांगता येत नाही. सगळेजण सेवा करतात. काही माणसं लोकांची मालिश करतात, काही जोडा तुटला असतो तर जोडा शिवून देतात. बघा, काही लोकांना स्नान घालतात. वर्षभर त्यांना काहीच जमत नाही, पण ते मात्र बरोबर ते पाईप लावून देतात, दिवसभर स्नान करत राहा. आणि काही लोक वारी पुढे निघून गेली की मागचं सगळं गाव स्वच्छ करतात. येर सर्व ही मी सेवेची करी. सेवेचा भाव फक्त मनात असेल तर सेवा करत राहा. मग काय झालं? सेवक मी तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले हो. मग जग सगळा परमात्माचा आहे आणि मी सेवक आहे, तर मग किती जण राहिले? दोघच राहिले ना. एक तर सेवक मी राहिलो आणि दुसरं सेव्य असणारा परमात्माच राहिला. म्हणजे काय? परमात्म्या वाचून दुसरं काहीच राहिलं नाही. जगत कल्पना नष्ट होऊन जाते. भगवान तीच पुढे सांगतात, ते तर जाऊन भूत द्वेष. आता संपूर्ण जग परमात्माचं आहे तर कोणाचा द्वेष करता येईल का? नाही. आणि केला तर कोणाचा द्वेष होईल? देवाचा होईल ना. देवाचा द्वेष होईल. पण सगळं जग परमात्मा आहे, मी सेवा करतो, तर द्वेष राहत नाही. बघा, ज्याला आपला द्वेष घालवायचा असेल ना त्याने एकच काम करावं, समोरच्या व्यक्तीची फक्त सेवा करावी, द्वेष राहत नाही. मंबाजी बुवाच्या अंगामध्ये तुकोबारायचा द्वेष होता, पण तुकोबारायच्या मनात द्वेष नाही. तो तुम्हाला खूप लागला असेल, तेलाची वाटी घेऊन गेली. ते तर जाऊनी भूत द्वेष, प्राणी मात्राचा द्वेष जातो. सर्वत्र नम वै नम मीची एक, सर्व ठिकाणी नम वै नमः, नमस्कार करायचा. फक्त सर्वत्र जो मी आहे, मीची एक आहे ना, त्याला नमस्कार करत राहायचं. याने काय होईल? ऐसेनी आश्रय आत्यंतिक लहासी तो माझा. भगवान म्हणतात, अशी जर सेवा केली तर ऐसेनी माझा आत्यंतिक आश्रय तू लहासी. आत्यंतिक म्हणजे अतिशय जवळचा, आणि आश्रय म्हणजे आधार. अतिशय जवळचं सानिध्य अर्जुना तुला प्राप्त होईल. म्हणजे काय? द्वेष गेला की परमात्म्याचं सानिध्य प्राप्त होतं. सेवेतून होतं बरं हे सगळं. सगळीकडे मलाच नमस्कार कर, माझी सेवा कर, आणि भूतांचा द्वेष निघून गेला तर संपूर्ण मीच आहे असा आश्रय अत्यंतिक लहासी तो माझा. मग भरले या जगात जाऊन तिजयाची मात, होऊन ठाईल एकांत आम्हा तुम्हा. तेव्हा भलती अवस्थे मी तुते तो माते, भोगीसी ऐसे आई ते वाढेल सुख. आणि तिचे आढळ करीते निमाले अर्जुना जेथे, तै मीची होनी तू माते पावशी शेखी. माझा आत्यंतिक आश्रय तुला प्राप्त झाला तर मग संपूर्ण भरलेल्या जगामध्ये जाऊन तिचं याची मात. मात म्हणजे गोष्ट, ती स्त्रियाची गोष्ट निघून जाईल. म्हणजे काय होईल? एक तर सेवक तू राहील आणि सेवे म्हणून मी राहील. जगत नावाची कल्पना ही तिसरं आहे, त्याची गोष्ट राहणारच नाही. मग आम्हा तुम्हा एकांत होणे ठाईल किंवा ठाकेल प्राप्त होईल. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकांतिक सुख प्राप्त होईल, किंवा फक्त एकांतच राहील. एकामध्ये शेवट होणं याला एकांत असं म्हणतात. तू आणि मी वेगळा राहणारच नाही, खरा एकांत आपल्याला प्राप्त होईल. तेव्हा भलती अवस्थे, तो जागृत असो, स्वप्नावस्थेमध्ये राहू, सुषुप्ती अवस्थेमध्ये राहू, किंवा तीर्थामध्ये राहा, वनामध्ये राहा, किंवा एकांतामध्ये राहा, भलती अवस्थे मी तुते तो माते भोगीसी. मी तुझ्या भक्ती सुखाचा आस्वाद घे आणि तू माझ्या प्रेम सुखाचं सेवन करशील. यालाच म्हणतात मी तुती तू माते भोगीशी. मी तुला आणि तू माझा भोग घेशील, म्हणजे आनंदाचं सेवन करशील. आणि असा प्रकार झाला तर ऐसेनी आयते. आयते म्हणजे काही स्वतः सिद्ध असणार, जे तयार करावं लागत नाही, ज्याची निर्मिती करावी लागत नाही, स्वतः सिद्ध असणारं जे आयत सुख आहे ना,
ते सुख तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रतिक्षणम वर्धमानम वर्षाकाळी सरिता जैसी चढवू लागे पंडसुता तैसे निचन विभजता श्रद्धा दिशे अशा वाढत्या सुखाला तो प्राप्त होशील. सुख गडबडी वाढू लागे आणि यातून काय होईल, ती जे आढळ तरी ते आढळ म्हणजे प्रतिबंध. परमात्म दर्शनाला आपण चाललो ना तर प्रतिबंध कोण करतं? जग. आगापै पंडकुमारा येता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभासो जो. म्हणजे परमात्म दर्शना करता निघाला तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये तिसरं आहे कोण? जग. ते प्रतिबंध करत. पण आता जगत कल्पनाच निमाली, ती जे आढळ तरी ते निमाले, ते नष्ट झालं, निघून गेलं. अर्जुना जेथे ज्या ठिकाणी हा प्रकार होईल म्हणजे काय, तू आणि मी यांच्या मध्यभागी कोणता प्रतिबंध किंवा पडदा राहणार नाही. मग त्या ठिकाणी अर्जुना प्रतिबंधच नसेल तेव्हा मी जी म्हणवणी तू मीच आहे. ममेवांशो जीवलोके, तू आणि मी कोण आहे? एकच आहे. म्हणून माते शेखी पावशी, शेवटी तुम्हालाच प्राप्त होशील. कारण का, जीव हा परमात्म्याचा अंशच आहे. फक्त प्रतिबंधामुळे त्याला कळत नाही. प्रतिबंध केला तर तू आणि मी एकच आहे म्हणून तो तुम्हाला प्राप्त होशील. मिठाचा खडा समुद्र स्वरूप आहे म्हणून तो समुद्राशी एकरूप होऊ शकतो. तसा तू आणि मी स्वरूपाने एकच आहे. फक्त आढळ करणारा प्रतिबंध निघून गेला की तू आणि मी एकच आहे. ब्रह्मैवसन ब्रह्मापेती, तू आणि मी एक असल्यामुळे मला शेवटी प्राप्त होशील. कसा? उदाहरण देता तो प्रकार आपण उद्या पाहू. कुंडली जोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोड महाराज की जय.